आता आपल्याला सर्वात अगोदर आज जे लर्न करायचं आहे ते आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक चार्ज आहे, समजा Q1, बरोबर. आतापर्यंत आपण याच्यावर एकच चार्ज पाहिला आहे जो ॲक्ट होत होता, तो कोणता पाहिला होता? Q2, बरोबर आहे का. आता आपण असं कन्सिडर करू की याच्यावर ॲक्ट करणारा एक Q3सुद्धा आहे, बरोबर. Q4सुद्धा आहे आणि असं करत करत आपलं कुठपर्यंत जायचं आहे? Qn जायचं, बरोबर. मग आता अशा केसमध्ये जो टोटल फोर्स आपल्याला काढायचा आहे, ओके, द फोर्स ऑन Q1. सो फोर्स ऑन Q1. आता सर्व चार्जेस मिळून Q1वर किती फोर्स लावायले ते जर काढायचं असेल आपल्याला, तर सपोज त्या फोर्सला आपण F1 कन्सिडर करू आणि हा टोटल फोर्स जर काढायचा असेल आपल्याला, तर काय करावं लागेल आपल्याला की फोर्स ऑन फर्स्ट चार्ज ड्यू टू सेकंड, बरोबर, त्यानंतर ड्यू टू थर्ड अँड सो ऑन करत करत कुठपर्यंत जावं लागणार आपल्याला? ओके, 1n जाऊ, बरोबर ना. म्हणजे एक नंबरचा जो चार्ज आहे त्याच्यावर जेवढे जण फोर्स लावले त्या सर्वांच्या फोर्सचा आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी ॲडिशन करावं लागेल. मग आता हे ॲडिशन करत असताना आपल्याला, तुम्हाला माहीत आहे की सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन निघणार आहे, ती कोणती? 1/4πε0, म्हणजे जो Kची व्हॅल्यू असते है ना, तर त्या व्हॅल्यू सर्वांची कॉमन येणार. मग सांगा, पहिल्याचे Q1 आणि Q2 यामधला कुलम फोर्सचा फॉर्म्युला काय पाहिला होता आपण? 1/4πε कॉमन घेतला, Q1 Q2, बरोबर. डिस्टन्स काय असणार या ठिकाणी? R12 है ना. या दोघांसाठी डिस्टन्स काय असणार? R12. आणि जे रेडियस वेक्टर घ्यायचं आपल्याला ते सुद्धा कोणतं घेणार आपण या ठिकाणी? 12च घेणार, बरोबर आहे का. सेम पद्धतीने 3साठी काय असणार? F13 Q1 Q3 अपॉन डिस्टन्स काय असणार या ठिकाणी? R13, त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, बरोबर, इंटू रेडियस वेक्टर काय घेणार इथं आपण? 13. आणि असं करत करत Q1वर कोण या ठिकाणी अप्लाय करायला? Qn. मग यावेळेस डिस्टन्स काय घेणार आपण? R1n आणि रेडियस वेक्टरसुद्धा काय असणार? 1n असणार, बरोबर. अशा पद्धतीच्या सर्वांचं आपण समेशन करणार. मग आता तुम्हाला माहिती आहे की या सर्वांमध्ये Q1 कॉमन आहे, बरोबर आहे का. हां, याच्यामध्ये Q1 कॉमन आहे. त्यानंतर 4πε0, तर हा आता अगोदरच कॉमन घेतला आपण. मग आता राहिलं Q2 Q3 Q. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1पासून आपण कुठपर्यंत चाललो? n चाललो, म्हणून आपण समेशन घेत असतो, येते लक्षात. मग आता समेशनची व्हॅल्यू समजा आपण I घेतली, तर आयची किंमत कुठून सुरू झाली बरं? 2पासून सुरू होणार तर n है ना. 2 नंबर, 3 नंबर, 4 असं करत करत आपण कुठपर्यंत चाललो? n चाललो. मग आता हे जे Q2 Q3 Qn या सर्वांना आपण एकत्रितरित्या काय कन्सिडर करू शकतो? Qi कन्सिडर करू शकतो. काय कन्सिडर करू शकतो? Qi. आणि त्यानंतर R जे 1 आहे त्याच्यासाठी 1च्या सोबत काय घेणार आपण? म्हणजे 2, 3n या सर्व संख्यांसाठी आपण I कॉमन घेतलेला आहे, सो इथं स्क्वेअर घेणार आणि त्यानंतर R1i हा काय घेणार या ठिकाणी आपण? रेडियस वेक्टर घेणार. तर हा झाला की एखादा चार्ज आहे Q1 सारखा, तर त्यावर सर्व चार्जेस किती फोर्स अप्लाय करतात, तर ते टोटल फोर्स काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला युटिलाइज करणार, ओके. आता फोर्स अफेक्टेड बाय अ मीडियम. आता यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जे मीडियम आहे, ओके, जेव्हा हे मीडियम हा क्लोज व्हिसिनिटी असतो 2.4 संदर्भात. सो सपोज आपण हा पहिला चार्ज आहे आपला, ओके, आणि हा दुसरा चार्ज आहे Q1 आणि Q2. तर होतं काय की प्रत्येकजण आपण पाहिलेलं आहे की
जसं की आता यामधलं मी डिस्टन्स सध्या घेत नाही. तर हा जो चार्ज आहे समजा, तर एक फोर्स कोणता ॲड करतो या ठिकाणी, फोर्स ऑन द 1/2 हा एक फोर्स ॲड करतो या ठिकाणी, आणि दुसरा एक फोर्स कोणता ॲड करतो 2/1, बरोबर. आता हे दोन फोर्सेस या ठिकाणी ॲड करत असतात. आता हे झाले त्यांची इंडिव्हिज्युअल चार्जेस. परंतु होतं काय की या ठिकाणी या दोन चार्ज जर आपण मीडियममध्ये प्लेस केलं तर मीडियमचं सुद्धा काय होतं त्या ठिकाणी पोलरायझेशन होतं. आणि सो फोर्स अप्लाइड बाय मीडियमकडून सुद्धा फोर्स अप्लाय केला जातो. आणि सपोज आपण कन्सिडर करू की मीडियमकडून दोन्ही चार्जेसवर जे फोर्स अप्लाय केला गेला तो काय आहे, FM आहे. FM फोर्स अप्लाइड बाय द मीडियम. आता मीडियमसुद्धा फोर्स अप्लाय करायला, म्हणून आता या कंडिशनमध्ये जर आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल, ओके, सो नेट फोर्स काढायचा असेल, तो जो F0 आहे, F0 म्हणजे काय, फोर्स इन व्हॅक्यूम. तर त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, फोर्स ऑफ मीडियम या ठिकाणी मायनस करायचा आहे. सो लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही आपल्याला नेट फोर्स काढायचा असेल, जेव्हा हे दोन चार्जेस आपण कशामध्ये प्लेस केले, या ठिकाणी मीडियममध्ये प्लेस केले, तर अशा वेळेस आपल्याला फोर्स इन व्हॅक्यूम म्हणजे व्हॅक्यूममध्ये असणारा जो फोर्स आहे, तर या फोर्समधून आपल्याला फोर्स अप्लाइड बाय मीडियमकडून अप्लाय केलेला फोर्स त्यातून मायनस केला, तर अशा केसमध्ये आपल्याला नेट फोर्स निघू शकतो. आता आपण असं कन्सिडर करू की दोन चार्जेस जे आहे हे आपण एका एक्सटेंडेड डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये घेतले. ओके, सो शब्द का वापरला मी, वेन चार्जेस प्लेस इन एक्सटेंडेड डायइलेक्ट्रिक मीडियम. चार्जेसला जर आपण एक्सटेंडेड डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये जर प्लेस केलं, तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं की जे व्हॅक्यूमचा फोर्स आहे तर त्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटीने डिवाईड जर केलं आपण, ओके, तर हा झाला आपला आता आपण कॅल्क्युलेट केलेला नेट फोर्स. ओके, जसं की इथं आपण नेट फोर्स जे काढला, तर तो जेव्हा चार्जेस हे डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये प्लेस करू आपण, तर ते फॉर्म्युला आहे F0/ER, आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा तीच आहे, F0 - FM. आता आपल्याला FMची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो काय होणार या ठिकाणी, हे मायनस झालं, हे है ना, हे मायनस एकदावर प्लस झाला, हा प्लस तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. सो F0 - F0/ER. आता यामध्ये जर आपण F0 कॉमन काढला तर इथं काय नाही म्हणजे शिल्लक काय राहिला, 1. सो 1/1 - ER हे झाला FMचा फॉर्म्युला. ओके, सो अशा पद्धतीनं जर काय दिलेलं असेल, व्हॅक्यूममधला फोर्स दिला असेल आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिली असेल, तर FM म्हणजे फोर्स अप्लाइड बाय मीडियम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे आहे कन्सेप्ट फोर्स अफेक्टेड बाय मीडियम. आता पुढची कन्सेप्ट आपली फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन चार्जेस इफ स्पेस बिटवीन देम इज पार्शली फिल्ड. आता यामध्ये समजा आपण पहिला चार्जेस घेतला Q1 आणि दुसरा चार्जेस घेतला Q2, आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ॲज युज्युअल जे आपण घेतो ते आहे R. ओके, आता असं कन्सिडर करू की या दोघांच्यामध्ये आपण काय केलं की एक मटेरियल या ठिकाणी प्लेस केला. ओके, आता या मटेरियलचं एक वैशिष्ट्य आहे की याचा जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, ओके, सो K जो आहे ना, तर हा सपोज आपण माहिती आहे की हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे मीडियमचा. ओके, सो इट इज अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम, आणि याची जी थिकनेस आहे तर ती आहे समजा T, है ना, जेवढं डिस्टन्स यानं कवर केलं तर T जी आहे ती त्याची आहे थिकनेस.
टी जाडी असणारं एक मटेरियल आपण दोन चार्जेसच्या मध्ये काय केलं या ठिकाणी प्लेस केलं. आता प्लेस केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की जे दोन चार्जेसमधलं डिस्टन्सचं सेपरेशन आहे ते आर राहत नाही, तर ते आता काय होतं या ठिकाणी आर डॅश होतं. लक्षात आलं ना, कारण आता दोघांच्यामध्ये काय केलं आपण एक मटेरियल प्लेस केलेलं आहे आणि मटेरियल प्लेस केल्यामुळं या ठिकाणी आपण वाटल्यास याला इफेक्टिव्ह डिस्टन्स म्हणून. ओके, सो इट इज अ इफेक्टिव्ह डिस्टन्स. आणि इफेक्टिव्ह डिस्टन्स आर डॅश जर काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, दोन चार्जेसमध्ये डिस्टन्स काय होतं आर, त्याच्यामधून आपल्याला थिकनेस मायनस करायची. थिकनेस काय आहे टी. ओके, सो आर मायनस टी हे करायचं आहे आणि प्लस जी थिकनेस आहे टी याला आपल्याला काय करायचं, अंडर रूट ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियमनं मल्टिप्लाय करायचं आहे. सो टी थिकनेस घेतला आणि अंडर रूट के. म्हणजे जेव्हा दोन चार्जेसमध्ये एखादं टी एवढं थिकनेस असणारं मटेरियल जर आपण प्लेस केलं, त्या दोन चार्जमधलं इफेक्टिव्ह डिस्टन्स आर डॅश करायचं असेल तर कसं काढायचं, नुसतं आरमधून टी मायनस करायचं आहे का, नाही, तर टीचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट के सोबत करायचं, जो की के मीडियमचा का असणार या ठिकाणी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणार. आणि मग अशा केसमध्ये जर तुम्हाला काय काढायचं आहे, नेट फोर्स काढायचा असेल तर नेट फोर्स काढताना काय करणार तुम्ही, कुलोम्ब्स लॉनुसार 1/4πε0 दोन चार्जेसचा प्रोडक्ट काय आहे Q1 Q2 आणि यामध्ये जे आर डॅशची तुम्ही किंमत काढणार वरील त्याची काय घेणार तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर घेणार. बरोबर आहे का, म्हणजे मूळ काय फक्त याच्यामध्ये आर डॅश तुम्ही कसं काढता त्याला महत्त्व आहे. बरोबर आहे का, आर डॅश काढायचं आहे आणि कुलोम्बचं जे आपलं जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची. आता पहा, आपण डिस्कस करू आता फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस. यामध्ये इक्विलिब्रियम ऑफ सस्पेंडेड पॉईंट चार्जेस सिस्टीम. आता आपल्याला जसं एखादा बॉब आपण सस्पेंड करतो तसं आपल्याला पीथ बॉल जे आहे तर त्या टाईपचे प्रॉब्लेम इथं डिस्कस करायचे आहे की ज्याला आपण सस्पेंडेड केलेलं आहे, अशा चार्जेसचा आपल्याला इफेक्ट बघायचा आहे. सपोज हे आपण या ठिकाणी एक पॉईंट घेऊ असा, ओके, सस्पेंडेड पॉईंट समजा, आणि आपण काय करू, दोन आयडेंटिकल चार्जवाले पीथ बॉल घेऊ. समजा हा एक आणि हा दोन. ओके, आता होतं काय की आयडेंटिकल असल्यामुळं आयडेंटिकल शब्द वापरलो मी. सो पीथ बॉल चार्जेस जे घ्यायचे आपल्याला ते आयडेंटिकल घ्यायचे. आयडेंटिकलचा अर्थ काय, दोन्हीवर चार्ज कसा आहे, सारखा आहे. सो सपोज यावर चार्ज जर क्यू असेल तर यावर चार्जसुद्धा काय आला या ठिकाणी क्यू आलेला आहे. बरोबर. आता जर आपण एक व्हर्टिकल लाईन काढली, ओके, तर हा अँगलसुद्धा थीटा आहे आणि हा अँगलसुद्धा काय आहे थीटा आहे, असं आपण कन्सिडर करू. आता हे जे या ठिकाणी आपल्याला दोन्ही हे दिलेले आहेत पीथ बॉल, तर त्यांचं जे मास आहे ते मास आपण एम कन्सिडर करू. ओके, त्यानंतर दोघांची लेंथसुद्धा इक्वल आहे. सो लेंथ समजा आपण याची लेंथ एल, याची लेंथ एल कन्सिडर करू. बरोबर, लेंथ इक्वल आहे, दोन्ही आयडेंटिकल आहे, म्हणजे चार्जसुद्धा दोन्हीवर कसा आहे इक्वल आहे. ओके, आता या केसमध्ये जर आपण सस्पेंडेड केलेला आहे म्हणून तुम्हाला माहीत आहे की ही जी डायरेक्शन असणार ही कोणाची डायरेक्शन असणार, या ठिकाणी टेन्शनची डायरेक्शन असणार. बरोबर, ही आहे टेन्शनची डायरेक्शन. मग आता आपल्याला त्यांचे समजा आपण त्यांच्यामधून एक लाईन ड्रॉ करू अगोदर. आता आपल्याला माहीत आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असतं, त्यांचं वेट असतं, ते कोणतं आहे एम जी. बरोबर. आता हा अँगल थीटा आहे, तर याला जर आपण अशी लाईन ड्रॉ केली समजा, है ना, तर हा थीटा आहे, तर हा अँगलसुद्धा काय होऊन जातो या ठिकाणी थीटा होऊन जातो. करेक्ट. मग आता मला सांगा की हा टेन्शन आहे आणि टेन्शन आणि ही ॲडजेसंट साईड आहे. ॲडजेसंट साईडमुळं हा टेन्शनचा कोणता कॉम्पोनंट आहे कॉस. सो एम जीला कोणी बॅलन्स केलेला आहे, टी कॉस थीटानं बॅलन्स केलेला आहे. बरोबर. त्यानंतर हा जो कॉम्पोनंट आहे हा कॉम्पोनंट कोणता असणार मग टेन्शनचा, परपेंडिक्युलर साइन थीटा कॉम्पोनंट असणार आहे. बरोबर. आणि त्यानंतर या
टी साईन थिटाच्या बॅलेन्स करणारा या ठिकाणी काय असणार, हा फोर्स असणार, बरोबर. मग आता हा जो आपल्याला फोर्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे, तर यासाठी आपल्याला सर्व कन्सिडरेशन विचारात घ्यावं लागतील. सेम कंडिशन इकडे पण असणार, बरोबर ना. अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आता मला सांगा की जर आपल्याला या दोन चार्जेसमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर पहा, आता ही फिगर जी आहे ना, तर या फिगरमध्ये म्हटलंच मी तर राईटला काय करतो, आता वरच्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हा अँगल आपला किती आहे, थीटा आहे. हा आपला काय आहे, राईट अँगल आहे. ही लेंथ कोणती आहे, एल आहे. आता ही बाजू जी आहे हे डिस्टन्स समजा मी एक्स कन्सिडर केलं, तर ट्रायग्नोमेट्रीनुसार जर गेलो आपण तर काय होईल बरं, साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, आणि यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, एल साईन थीटा येते का. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे क्यूपासून, आता बघा हे डिस्टन्स जे आहे इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते हे डिस्टन्स काय व्हायलं, एल साईन थीटा व्हायलं. हे डिस्टन्ससुद्धा काय आहे, एल साईन थीटा आहे. मग याचा अर्थ दोन चार्जेसमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर एल साईन थीटा प्लस एल साईन थीटा किती होईल या ठिकाणी, 2L साईन थीटा. लक्षात आलं. म्हणजे दोन चार्जेसमधलं आपल्याला जेव्हा डिस्टन्स आपण काढलं तेव्हा ते आलं 2L साईन थीटा. सो आता एक एक गोष्टी कोणकोणाला बॅलेन्स करायला त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. सांगा, साईन थीटाला कोणी बॅलेन्स केलं, फोर्सनं. सो टी साईन थीटा इज बॅलेन्स बाय फोर्स. आणि त्यानंतर टी कॉस थीटाला कोणी बॅलेन्स केलं, mg, बरोबर. मग आता या केसमध्ये यानं आपण डिवाईड केलं तर टी गेट कॅन्सल आणि टॅन थीटा इज इक्वल टू काय असणार, FE अपॉन mg असणार, बरोबर. आता आपण असं कन्सिडर करू की दोन चार्जेसमधले डिस्टन्स काय घेतो, नेहमी आपण r घेतो. म्हणजे या केसमध्ये rची व्हॅल्यू काय आपल्याकडे, 2L साईन थीटा ही आपल्याकडे किंमत आहे. मग आता अशा केसमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा आपल्या दोन्हीमधलं. सो समजा आपण FEची व्हॅल्यू काढायलो तर सांगा, कुलोम फोर्सनुसार फॉर्म्युला काय आपला, अगोदर काय घेतो आपण 1/4πε0, म्हणजे त्याच्याऐवजी स्मॉल के घेता येतो, बरोबर ना. स्मॉल के घेतला आपण, दोन चार्जेसचा प्रोडक्ट घेतो Q1 Q2, पण इथं Q आणि Qच आहे. सो Q इंटू Q काय असणार या ठिकाणी, Q² आणि डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणल्यावर काय झाला, R². लक्षात, सेम चार्जेस असल्यावर फॉर्म्युला इथं चेंज झाला. मग आता फॉर्म्युला चेंज झाला, मग आता मला सांगा, मी केला के लिहितो, Q² लिहितो. आणि इथं मी तुम्हाला माहिती आहे की दोन चार्जेस जेव्हा सस्पेंडेड केलं असतं तेव्हा त्याच्यामधलं डिस्टन्स जर त्यांच्या लेंथून काढायचं असेल तर ते व्हॅल्यू किती आली आपली, 2L साईन थीटा. त्याचा स्क्वेअर करायचा आहे, मग काय येईल सांगा, 4L² साईन² थीटा. ही झाली FEची व्हॅल्यू. आणि हे फॉर्म्युला तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं, येते लक्षात. म्हणजे डायरेक्ट घेतलं असतं तर लक्षात नसतं आलं. जेव्हाही तुम्हाला असं फिजिक्समध्ये स्पेशल केस आले की पीथ बॉल आहेत जे पॉईंट चार्जेस म्हणून काम करलं आणि त्यांना सस्पेंडेड केलं आहे आणि ते दोन्ही आयडेंटिकल आहे, त्यांची लेंथ L आहे, सेम चार्ज सेम मास आहे, मग अशा वेळेस त्यांच्यामधला कुलोम फोर्स काढायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लिकेबल करावा लागेल, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न आता टेन्शन. आता मला सांगा की जर यामधलं आपल्याला टेन्शन काढायचं असेल समजा, बरोबर आहे का, स्ट्रिंगची लेंथ L होती ना, तर स्ट्रिंगची लेंथ L असताना Lमधलं आपल्याला टेन्शन काढायचं आहे. तर आता हे जे टेन्शन आहे ना, तर या टेन्शनला जर आपण पाहिलं तर दोन कॉम्पोनंट बॅलेन्स करले. पहा, टेन्शनला कोण करायला, एक कॉम्पोनंट जसं टेन्शनचा टी साईन थीटा होता त्याला बॅलेन्स FEनं केला आणि टेन्शनचा टी कॉस थीटा आहे त्याला MGनं केला. मग तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये शिकले ना तुम्ही वेक्टर्समध्ये की आपल्याला काय करावं लागतं, जेवढे काही पोर्शन असतील त्याचा स्क्वेअर करायचा आणि ते अंडररूटमध्ये समेशन करायचं. म्हणजे आता टीला ॲक्च्युअल बॅलेन्स करणारे FE आणि MG दोन्ही आहेत. म्हणून आपण टेन्शनचा फॉर्म्युला करत असताना काय करणार, या ठिकाणी जे फोर्स आहे त्याचा स्क्वेअर घेणार आणि त्यानंतर जे वेट आहे MG त्याचासुद्धा काय घेणार या ठिकाणी
स्क्वेअर घेणार. ओके, तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो, टेन्शन इन द स्ट्रिंग कॅल्क्युलेट करू शकतो. आता पुढचा जो स्पेशल केस आहे, आता आपण होल सिस्टीम जी आहे ना ही ग्रॅव्हिटी फ्री स्पेसमध्ये ठेवली. आता ग्रॅव्हिटी नाही म्हणजे काय बरं, mg नाही म्हणजे वेट नाही, जे मास आहे त्याचा आता काही विषय आहे का, नाही. म्हणजे काय झालं की आपण दोन चार्जेस आहेत. ओके, सो त्यांना आपण स्ट्रिंगनं है ना पिच बॉल म्हणून त्याला, तर स्ट्रिंगची लेंथ L असताना आपण Q1 आणि Q2 या दोघांना काय केलं, सस्पेंड केलं होतं, बरोबर का. आता सस्पेंड केल्यानंतर इथं काय झालं की आपल्याला माहीत आहे की Q1ची पण व्हॅल्यू काय होती, Q होती, Q2ची पण व्हॅल्यू काय होती, Q होती. परंतु आपली कंडिशन काय आहे, ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. मग ग्रॅव्हिटी फ्री स्पेसमुळं काय होतं माहिती आहे का, की हे सस्पेंड करतील का बरं, जर वजनच नसतील तर खाली असं सस्पेंड करणार नाही. म्हणजे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये येतील, होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये येतील. आता होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये म्हणजे कसं, की समजा हा असेल Q, म्हणजे बघा लक्षात घ्या, हा सस्पेंडेड पॉईंट आहे, लक्षात आलं का, हा सस्पेंडेड पॉईंट आहे, तिथून Q आणि त्यानंतर इकडे दुसरा Q, हे बरोबर म्हणजे आता लक्षात आलं असेल तुमच्या की हे डिस्टन्स होतं L स्ट्रिंगचं, बरोबर आहे का. आणि हे स्ट्रिंगचं दुसरीकडचं डिस्टन्स, आता हे पसरले समजा, लक्षात ना, हे होरिझॉन्टल झाले, त्यांनी 180 डिग्रीचा कोन तयार केला असं म्हणायला हरकत नाही, बरोबर. हा जो कोन आहे, हा जो अँगल होता या दोन्हीमधला, तो आता किती झाला, 180 झाला. म्हणजे ते दोन्ही काय झाले या ठिकाणी, स्ट्रेट झाले. स्ट्रेट झाले तरी त्या ठिकाणी एक गोष्ट अस्तित्वात असणार आहे, ते म्हणजे काय, टेन्शन, है ना. टेन्शन त्या ठिकाणी असणार आणि टेन्शनच्या अपोजिट डायरेक्शननं काय करतो या ठिकाणी, तुमचा कुलोम्ब फोर्स ॲक्ट करणार, बरोबर. सो कुलोम्ब फोर्स त्याच्या अगेन्स्ट काम करणार या ठिकाणी. मग आता या केसमध्ये झालं काय, आता मला सांगा की यामधलं दोन चार्जेसमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर स्ट्रेट लाईनमध्ये L आणि L आले, सो आरची व्हॅल्यू किती असणार या ठिकाणी, 2L. हेच ट्विस्ट आहे बघा, जेव्हा ही होल सिस्टीम जी आहे, आपण जे पिच बॉल संदर्भात पॉईंट चार्जेस संदर्भात त्याला ग्रॅव्हिटी स्पेसमध्ये ठेवलं तर ते एकमेकांच्या सोबत काय व्हायले, 180 डिग्रीमध्ये व्हायले. आणि दॅट्स वाय त्यामधलं दोन चार्जेसचं डिस्टन्स ऑफ सेपरेशन काढायचं असेल तर स्ट्रिंगच्या लेंथ आपल्या दुप्पट घ्यावं लागेल, इकडची L आणि इकडची L, L + L 2L झालं, बरोबर. मग अशा फोर्स आपल्या कुलोम्ब्स फोर्स जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आपला, Q1 Q2, इथं Q आणि Qच आहे, सो Q स्क्वेअर असणार आणि फॉर्म्युला असतो आपला R स्क्वेअर. बट आपल्याला माहिती आहे की आरची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2L आहे, बरोबर ना. मग आता आरची व्हॅल्यू 2L असल्यामुळं केला Q स्क्वेअर आणि आरच्या ऐवजी 2L टाकला तर काय होईल या ठिकाणी फॉर्म्युला, त्याचा स्क्वेअर 4L स्क्वेअर होणार, करेक्ट. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सिस्टीममध्ये काय झालं बरं, की जे टेन्शन आहे, या टेन्शन आणि हा FE हे दोन्ही एकमेकांना काय करेल या ठिकाणी, बॅलेन्स करेल. सॉरी, टेन्शनची डायरेक्शन चुकलेली. तर टेन्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे दोन्हीच एकमेकाला, कारण याच्यात mg नाही ना, mg वेट नाही म्हणजे त्याचे मग कंपोनंट्स वगैरे पण विचारात घ्यायची गरज नाही आहे आपल्याला, कारण सर 180 डिग्री आलेला आहे, त्याच्यामुळे कंपोनंट वगैरे सर कॅन्सल झाले. म्हणजे याचा अर्थ यामध्ये आपला FE हाच या ठिकाणी, सॉरी, जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तर याला बॅलेन्स करणारा एकच फोर्स आहे, तो आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. अँड दॅट्स वाय अशा केसमध्ये जर आपल्याला तुम्हाला टेन्शन जर विचारलं तर टेन्शनचं सुद्धा फॉर्म्युला काय घेणार तुम्ही, KQ स्क्वेअर अपॉन 4L स्क्वेअर, या पद्धतीने तुम्ही आन्सर फाइंड करायचं. ओके, पुढची केस आहे पहा, की जी मटेरियलची डेन्सिटी आहे ती डेन्सिटी दिली तुम्हाला रो, म्हणजे मास न देता डेन्सिटी आणि मटेरियलचं काय दिलं, व्हॉल्यूम दिलं, बरोबर. मग अशा वेळेस काय करणार तुम्ही, तर आता तुम्हाला माहीत आहे की या अगोदर पण आपण फॉर्म्युला पाहिला होता, बरोबर आहे का, पिच बॉल एक्सपेरिमेंटमध्ये, की त्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, मास संदर्भात फॉर्म्युला, की आपल्याला दिली होती ट्रॅग्नोमेट्री tan थीटा, आणि tan थीटाचा फॉर्म्युला काय होता आपल्याला, FE अपॉन mg, है ना. हे आपण कंपोनंट्सहून काढलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे की या केसमध्ये आपल्याला माहीत आहे की जो फोर्स आहे आपला तो तर आपल्याला ॲज इट इज ठेवायचा आहे. तर मासचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, सो व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी झालं. तर या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं
आपण काय करू शकतो, एअरमधला म्हणजे व्हॉल्यूम मासला आपण फक्त व्हॉल्यूम अँड डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं आणि फर्दर आपण टेन्शनची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे फक्त याच्यातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की एम जर दिलं नसेल तर जिथे जिथं मास आहे तिथे तुम्ही काय करायचं आहे, व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचं काय घ्यायचं आहे, प्रोडक्ट घ्यायचं आहे. एवढंच इथं म्हणजे अपेक्षित आहे. आता फायनली आपल्याला पाहायचं आहे की हे एक्सपेरिमेंट, सेम एक्सपेरिमेंट जर इनसाईड द लिक्विड होत असेल. आता तुम्हाला माहीत आहे वरचा एक्सपेरिमेंट जे आहे त्यामध्ये आपण मीडियम कोणता घेतला होता, एअर. एअरमध्ये असताना टॅन थिटाची व्हॅल्यू काय होती, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अपॉन व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. बरोबर, हा आपला फॉर्म्युला होता. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, आता पहा, आता पुन्हा एकदा मी ते फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला काय होता की टॅन थिटा इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि हा फॉर्म्युला सपोज हा 1 नंबर घेतलो आपण आणि हे कोणासाठी घेतलं आपण, एअरसाठी घेतलं. आता लिक्विडमध्ये काय होतं ते फक्त समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे ना, लिक्विडमध्ये जेव्हा समजा आपण या पॉईंटला एखादा पिच बॉल घेतला, बरोबर ना, तर लिक्विडमध्ये तुम्हाला माहीत आहे की mg हा डाऊनवर्ड फोर्स असतो आणि त्याला लिक्विडमध्ये बॅलेन्स करणारा कोणता फोर्स असतो, फोर्स ऑफ बियॉन्सी है ना, बियॉन्ड फोर्स असतो. आता तुम्हाला माहीत आहे की mgचा फॉर्म्युला आपण काय घेतला, आता mच्या ऐवजी काय घेतला आपण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि इंटू काय घेतला आपण, जी घेतला. बरोबर, तर ही डेन्सिटी कोणाची आहे, सबस्टन्सची, मटेरियलची आहे, पिच बॉलची डेन्सिटी आहे. परंतु हा जो बियॉन्सीचा फॉर्म्युला आहे, तर बियॉन्सीचा फॉर्म्युला काय आहे, तर त्यामध्ये आहे रो व्ही आणि जी. आता हे जे तुम्हाला सिग्मा दिसतो आहे ते सिग्मा कोणाची डेन्सिटी, बरं, ही वॉटरची डेन्सिटी. कशाची डेन्सिटी आहे लक्षात घ्या, हे जे सिग्मा दिसतं ना तुम्हाला, तर ही आहे वॉटर डेन्सिटी, येते लक्षात. आणि हे इथं जे डेन्सिटी दिसली तुम्हाला, ही कोणती डेन्सिटी आहे, मटेरियलची डेन्सिटी आहे. करेक्ट. म्हणजे आता वॉटरमध्ये जर पाहिलं आपण तर mg वेटला बियॉन्ड फोर्स या ठिकाणी काय करत असतो, बॅलेन्स करत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं पहा की समजा आपण लिक्विडमध्ये आहोत, सध्या कशामध्ये आहोत, लिक्विडमध्ये आहे. तर लिक्विडमधला जो टॅन थिटा आहे तर त्या टॅन थिटाला आपण समजा टॅन थिटा डॅश कन्सिडर केला. डॅश म्हणजे काय, येते लक्षात. हां, आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त हे लक्षात घ्या फॉर्म्युल्यामध्ये की हा जो फोर्स आहे ना, तर लिक्विडमध्ये गेल्यानंतर या फोर्सला काय करायचं आहे तुम्हाला की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट केनं मल्टिप्लाय करायचं. लक्षात आलं, एफईच्या ऐवजी काय घ्यायचा, एफई अपॉन के घ्यायचा आहे. आणि जे इथं व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटी या तिघांचं रेशो आहे, तर त्या रेशोच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी काय व्हायलं की हा जो वेट आहे, हा वेट mg मायनस FB हा या ठिकाणी काय असणार, नेट वेट असणार. कारण इथं या ठिकाणी वेट काढायचं असेल तर बियॉन्ड फोर्सची व्हॅल्यू काय करावं लागेल तुम्हाला, मायनस करावं लागेल. आणि म्हणून इथं आपण काय घेणार की जी mg आहे त्याचं वेट, तर mgची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, रो व्ही जी, यामधून बियॉन्ड फोर्सची व्हॅल्यू मायनस करावं लागेल. ती व्हॅल्यू कोणती आहे, सिग्मा व्ही जी. ही व्हॅल्यू जर आपण मायनस केली तर हे लक्षात आलं. लिक्विडमध्ये जर तुम्हाला टॅन थिटा डॅश काढायचा असेल तर यासाठी 2 चेंजेस झाले की एफई जे आहे त्याच्याऐवजी काय घेतलं आपण, एफई अपॉन के. आणि इथं जो आपण व्ही रो जी घेतला होता त्यामधून आपल्याला काय वजा करावं लागलं, या ठिकाणी बियॉन्ड फोर्स वजा करावं लागला की जो की ॲक्च्युअल कशामध्ये ॲड करतो, तर त्या ठिकाणी वॉटरमध्ये ॲड करतो. मग आता यामध्ये आता पहा आम्ही काय करतो, फोर्सला वर इथे ठेवतो. या दोघांमध्ये कॉमन कोण निघतं बरं, व्ही आणि जी हे 2 कॉमन निघतात. आणि हा अंशातला जो छेद आहे तो कुठे येणार, छेदामध्ये येणार. सो छेदामध्ये कोण कोण आला सांगा, व्ही आणि जी तर आलेच, पण वरचा के सुद्धा आला. छेदामध्ये कोण राहिली या ठिकाणी, फक्त या ठिकाणी रो मायनस सिग्मा हे राहिलं. जर तुम्हाला माहिती आहे ना की मला इथं सिग्माच कॉमन काढायचा असेल, काय काढायचं असेल, सिग्मा कॉमन काढायचं असेल किंवा रो कॉमन काढायचं. समजा आता रो कॉमन काढायचं असेल तर काय करावं बरं, की जिथं रो नाही तिथं काय करावं लागेल, या ठिकाणी रोनं मल्टिप्लाय करावं लागेल.
येतं लक्षात. पहा व्ही जी के. आता यामध्ये मी काय करतो आहे, रो कॉमन काढतो आहे. समजा मी इथं रोनं मल्टिप्लाय पण करतो, तुमच्या माहितीसाठी थोडंसं हे करतो, आणि रोनं डिवाईड पण करतो. काय केलं बरं मी, रोनं मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाईड पण केलं. ठीक आहे, ही सिम्पल स्टेप आहे. मग आता हे केल्यानंतर काय व्हायला बरं, व्ही जी के हा रो. आता याचा छेद सेपरेट करू शकतो आपण. रोला रोनं भागितलं तर उत्तर काय येतं 1 मायनस इथं कोण राहिला सिग्मा अपॉन रो. करेक्ट. मग आता काय होईल, एफ ई अपॉन व्ही जी के रो कंसामध्ये काय होईल, रो इंटू 1 रो मायनस सिग्मा. आणि ही स्टेप आपल्याला ही स्टेप घ्यायची गरज नाही. ठीक आहे, इथं आपण थांबूया. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू काढली ना आपण, ही काय केलं बरं, आपण जे वॉटरमध्ये आपल्याला टॅन थीटा प्लस काढायचा होता तर त्याची व्हॅल्यू आपण इथं ऑब्टेन केली. आता आपल्याकडे आहे हे इक्वेशन नंबर 1 बरोबर, आणि हे जे इक्वेशन नंबर 2 आहे टॅन थीटा डॅश, याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपण टॅन इक्वेशन 2ला 1नं डिवाईड करू. ठीक आहे. मग आता डिवाईड करताना सांगा आता काय होईल, इथं टॅन थीटा फ्लक्स अपॉन इकडचं कोण आहे टॅन थीटा. करेक्ट ना. याची व्हॅल्यू काय लिहिली आहे, एफ ई अपॉन व्ही जी के रो इन ब्रॅकेट 1 मायनस सिग्मा अपॉन रो डिवायडेड बाय त्याची व्हॅल्यू काय होती, एफ ई अपॉन व्ही जी के. ओके. काय काय कटलं याच्यात, एफ फोर्स कटला, व्हॉल्यूम कॅन्सल, जी कॅन्सल, के कॅन्सल. बरोबर. मग आता या ठिकाणी टॅन थीटा फ्लक्सची व्हॅल्यू काढायची असेल, हा टॅन थीटा भागाकारात आहे बरोबर ना. हा अपोजिट साईडला गेल्यावर कुठं जाईल, तो गुणाकारात जाईल. सो टॅन थीटा गेला वरी, आणि इथं अंशातला छेद म्हणजे छेदामध्ये, अंशातला छेद कुठं राहणार, छेदामध्ये राहणार. आणि दॅट्स वाय छेदामध्ये काय राहणार या ठिकाणी, फक्त या ठिकाणी काय होता व्ही रो जी होता ना. सो इथं कटताना के कटणार नाही ना. करेक्ट. सो जी वगैरे कटले, के शिल्लक आहे. सो दॅट्स वाय के आपण खाली घेणार. सांगा के एक शिल्लक राहिला बाहेर, के आहे अजून, के कट नाही आहे म्हटलंच इथं. ठीक आहे, केला आपण घेतलं. के व्यतिरिक्त कोणती व्हॅल्यू शिल्लक आहे आपल्याकडे, 1 मायनस सिग्मा अपॉन रो. आला तो फॉर्म्युला. आता यामध्ये 3 केसेस आपल्याला बघायचे आहेत की टॅन थीटा आणि टॅन थीटा फ्लक्स लिक्विडमधला आणि टॅन थीटा एअर या दोघांचं रिलेशनशिप आणि हे, तर याच्यावरून कसा कसा फरक पडतो. आता पहा, पहिली केस जर आपण पाहिली, केस 1, की जर आपण ओके या सर्वाची व्हॅल्यू जर कशापेक्षा जास्त घेतली, 1 पेक्षा जर ग्रेटर घेतली, तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा थीटा फ्लक्स थीटा डॅश हा कोणापेक्षा ग्रेटर असणार, या ठिकाणी थीटापेक्षा ग्रेटर असणार. लक्षात आलं, या डिनोमिनेटरची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर. सेकंड केस, ही व्हॅल्यू जर 1 पेक्षा लेस असेल तर अशा वेळेस जो लिक्विडमधला अँगल आहे, वरती चुकलं का, पहिल्या केसमध्ये ग्रेटर असेल तर अशा वेळेस वॉटरमधला अँगल हा एअरपेक्षा कमी असणार. व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर अशा वेळेस तो ग्रेटर असणार. आणि तिसरी केस, इफ के इज इक्वल टू 1 जर असेल तर अशा वेळेस हे दोन्ही अँगल एकमेकांच्या काय असतील, इक्वल असतील.